महत्वाची बातमी आहे। बुलडाण्यामध्ये बोगस मतदानाचा काँग्रेस उमेदवारानं आरोप केलेला आहे। ग्रामीण भागातील खासगी वाहनाद्वारे मतदार आणत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। कालचे काही गाव आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मताचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे। काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे। पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही आणि लोकशाहीला काळीमा फासण्याचं हे काम या ठिकाणी आता होत आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला तसा निवडणूक विभागाला या बाबतीत माहिती दिली। ठाणेदार साहेबांनाही सुद्धा या ठिकाणी सांगितलं, परंतु या ठिकाणी जे जे काही बोगस मतं येत आहे हे लोकांना थांबवण्याचं काम आमचे कार्यकर्ते निश्चित करतील। एक महत्वाची बातमी समोर येते। कोल्हापूरमध्ये पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये आता वाद झालेला आहे। मतदान केंद्रावर पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वाद झाल्याचं कळताच हसन मुश्रीफ मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। कोल्हापूरमध्ये पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर स्वतः हसन मुश्रीफ या ठिकाणी पोहोचले। समोर दोन वेगळे पॅनल आहेत। काय तुम्हाला तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले। आम्ही बहीण भाऊ आहोत, पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत। ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपची नेते आहे आणि ती आमची युती झाली आहे। अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे, तशी आमची झाली। तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहीण भाऊ नाही, आम्ही एक राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे। तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही स्टेजवरती असताना एक गंमत झाली। काल तुम्ही जीप चावली, गाणं लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना ते नेमकं काय झालं होतं? तुमचा कौतुकाचं गाणं लागलं आणि तुम्ही माझ्या लक्षात नाही आला, तुम्ही म्हणला तर मी आठवायचा प्रयत्न करते, कारण माझं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल। मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला जीप चावली असेल। पण त्याचा व्हिडिओ आलाय समोर, ते गाणं चालू होतं, मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना तुमचं ते मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली तिथे। ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिॲक्शन होती की मला आठवत नाही, काय प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी। पण कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल ते, हा ते कदाचित देवाभाऊ गाणं लावायच्या वेळी चुकून लागलं असेल, तर त्यामुळे मला नाही आठवत आहे ऍक्च्युली काय झालं। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुप्ते यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे। धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता, भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं। मध्य प्रदेशमध्ये धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता, मात्र भय्यू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुप्ते यांनी केला। तुमची काय माहिती, म्हणजे असं काही तुमच्या कानावर वगैरे आलेलं होतं? हे पहा, मी तुम्हाला अजून एक सांगते की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही, तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या। माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही, कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो। आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही, आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे। तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही। चहाड्या करणं, कोणाविषयी वाईट बोलणं, महिलांच्या विषयी वाईट बोलणं, हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही, आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात। आणि ते विषय कुठल्याही माझ्याशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे? त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे, काय घडली आहे, याविषयी उत्तर धनंजय किंवा रत्नाकर कुठेच देऊ शकतात, मी कसं देऊ शकते? कालपासून निवडणुकीच्या संदर्भात राज्यातल्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते सत्तेतल्याच पक्षांकडून एकमेकांवरती केलेले जाताना दिसत आहेत। कोकणामध्ये हे फार पेटलेलं दिसत आहे। काल रात्री पैसे पकडण्याचा प्रकार झाला, निलेश राणेंनी पैसे पकडून दिले, पोलीस स्टेशनला गेले, काल तक्रारी अनेक दिवस झाले मी टीव्हीवर बघते माध्यमात, तर याच्यावर निवडणूक आयोग योग्य ते कारवाई करतील, याच्यावर मी कुठलीही काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। निवडणूक आयोग सक्षमपणे कारवाई करतील। तर कोणा व्यक्तीविषयी मी बोलत नाही, ओव्हरऑल सगळ्या राज्याविषयी मी बोलते। निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतली, अचानक नगर परिषदेचा प्रचार संपायच्या आदल्या दिवशी अनेक ठिकाणच्या निवडणुका रद्द केल्या किंवा त्या स्थगित करण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? या अशा पद्धतीने थोडी अडचण निर्माण झाली जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी, कारण त्यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केली। आदल्या दिवशी निवडणूक रद्द झाल्यामुळे त्यांना अडचण झाली, पण शेवटी आपल्या व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाचं एक महत्वाचं स्थान आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वीकारणं हे अपरिहार्य आहे। तुम्हाला योग्य वाटतं का निर्णय? पण या अशा पद्धतीनं मी माझ्या वाक्याचा अर्थ काय वाटतो तुम्हाला, तोच माझ्या वाक्याचा अर्थ। काल बीडमध्ये देखील पैसे वाटपाचा व्हिडिओ जो आहे तो समोर आला आहे आणि त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे पॉम्पलेट वगैरे डिक्कीमध्ये आढळून आले,
तुम्ही आत्ता जे वाक्य म्हणले की त्याच्यावर योग्य कारवाई केली जातील. योग्य अधिकारी आणि सक्षम अधिकारी, प्राधिकृत अधिकारी ते कारवाई करतील. मी आज परळीत आढावा घेणार आहात का? म्हणजे आता काय तुमचं पुढचं? मी आता आढावा घेणार आहे, पण आता मी आज खूप थकलेली आहे. माझ्या मुलाशी पण 1 महिना भेट नाही झाली आहे. माझे डॉक्टरचे अपॉइंटमेंट्स आहे. मला शोल्डर इंजुरी आहे. तुम्ही पाहतात लोकसभेपासून बऱ्याच वेळा मला शोल्डर बांधलेला आहे, तसाच मी प्रचार केला आहे. तर आता 2